सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी काम केल्यानं बडगुजर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई। मनसे युतीबाबत आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांचं स्वागतच करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर उद्या ओवेसी आझमींनाही सोबत घेणार का, संजय शिरसाटांचा ठाकरेंना उलट सवाल। मुंबई पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा लढणार, तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ म्हणून सर्वाधिक जागा लढणार, वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुंबई पालिका निवडणुकीत 150हून जास्त जागा लढल्यास फायदा होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपवर होणार नाही, सर्वेंचं निरीक्षण असल्याची सूत्रांची माहिती। निधी वाटपाच्या फाईलींवर मी एकटा सही करत नाही, मुख्यमंत्री देखील सही करतात। निधी वाटपावर अजित पवारांचं परखड मत। नऊ लाख महिलांनी उचलला नमो शेतकरी लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीर लाभ, महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांची माहिती। पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन रांगेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला। सामान्य रांगेतील भाविकांना लागतोय 10 ते 12 तासांचा वेळ, व्हीआयपी दर्शनावरून भाविक झाले संतप्त। निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाला, गुन्ह्याची माहिती न दिल्याने तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीत परवाना मिळाल्याची सूत्रांची माहिती। धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर। काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथे केली होती विपश्यना। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी। मुंबई, पुणे, रायगड, सांगलीत पावसाची संततधार, तर उष्णतेपासून नागरिकांना दिलासा।